त्याला माहित होतं मी व्हिडिओ काढणार आहे. कसं चालत आलाय. अरे बापरे. किती वाजलेत? आता वाजलेत 1:30 आणि आम्ही इथं चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. मस्त चहा पितो, फ्रेश होतो आणि मग निघतो. उठलं माझी पपडी. उठली तू. गुड मॉर्निंग. झोपेल ती. झोपू थोपट झोपेल. उठले आता. उठवा. गुड मॉर्निंग जिजा. ती गाड्याच बघते. रोजची मला जागायची सवय, त्यामुळे आज 1:30 वाजले तरी मला झोप आली नाही. दुपारी झोपलो आम्ही नाही दुपारी झोपलो. बस तुझ्यापेक्षा जास्त फ्रेश दिसते. सगळ्यात जास्त जिजा फ्रेश दिसते माझी. आणि लवकर उपवास आहे आता आमचा आज. बसली माझी गबाई म्हणते मला बघू दे इकडे तिकडे, झोपू दे, तू नको व्हिडिओ काढत बसू. का बरं काय करतोय तू? अमर गप्प बस. लागेल तिला होईल. तर फायनली आता आम्ही पोहोचलो. गाडी पार्किंगला आपल्यासाठी पार्किंग काढतो. थार स्टंट कसला मारतोय स्टंट अमर. आता 5:15 झाले. तर आंघोळ करून आम्ही निघणार आहे लगेचच. मी तरी झोपले, कुणाला अमर तर अजिबात झोपलेच नाहीत. तर आम्ही फायनली आलोय इकडे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज. आता मंदिरात जाण्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत. तर फायनली आता आम्ही मंदिरामध्ये पोहोचतोय. इकडून आहे का रोड? किती लांब आहे अजून? हिला पण लाव ना. समोर बघ दिला. जिजा जिजा कुठं आली तू? घरी हंबा
तर आता आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आणि आता चाललोय समाधी मठात दर्शन घ्यायला. हा आहे समाधी मठ स्वामींचा. हा का व्हिडिओ काढलीत चालते का? माझे बबडं कसं झोपलंय. किती व्हिडिओ फोटो काढले चालतात. आमर तर आता आम्ही अक्कलकोटचं थांबकी कुणाला मुद्दाम करतो ना तू? 3-4 तास झोपलो. हा झालं तर मुद्दाम करतोय तो. आम्ही आता अक्कलकोटचं दर्शन घेऊन आता चाललोय तुळजापूरचं दर्शन घेण्यासाठी. अक्कलकोट पासून तुळजापूर फक्त 64 किलोमीटर आहे. तर आता आम्ही चाललोय तिकडे. 84 नाही रे, 64. किती रे? आता 57 किलोमीटर आहे. 57. जिजापशी बघते कॅमेरा, किती डोळे मोठे करते ती. ड्रेस सोडू नको, कुठला ड्रेस सोडू नको, सगळे तोंडात घाल. चालतंय ना? चालतंय का? काढ तोंडातून. जिजा ची 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 अच्छी ची 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 अच्छी ची 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 ची. काय लावलंय वरती? आम्ही आता आलोय तुळजापूर मध्ये पोहोचलेलो आहोत. अजून थोडा 5 मिनिट आहे. 5 मिनिटात का अजून? राईटला इथनं. पण आलोच की तुळजापूर. पार्किंग वगैरे लावली आणि आता आम्ही निघालोय दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये. जिजा जिजा कसा बघतो पप्पा. जिजा इज लकी गर्ल. ओ बुआ करते बुआ. इथं दुकान आहे. एकच ते. हो काय ग, काय बोलतेस तू? आज भरपूर गर्दी आहे. जर मंदिरात व्हिडिओ काढायला परमिशन असेल तर काढेल, अनादर बाहेर आला डायरेक्टली. जिजा 100. तर हे आहे तुळजा भवानीचं मंदिर. आम्ही मंदिराजवळ आलोय. एक जणांनी आम्हाला सांगितले की मोबाईल अलाउ आहे, पण बघूयात आता आतमध्ये गेल्यावरतीच.
गर्दी आहे तशी भरपूर. मग तो बोलला आज गर्दी नाहीये. आहे किती गर्दी दिसते. घेतलं घेतलं घेतलं. हो बघ. तर हे अशा प्रकारे आहे मंदिर तुळजाभवानीचं. मस्त वाटतंय, प्रसन्न. 11:15 वाजले, पण 11:15 वाजल्यासारखं वाटत नाहीयेत आम्हाला. गप्की रे. हा काय माझ्या लेकीला खिडीस पिडीस करतो. खाली वागते. जय भवानी. आम्ही दर्शनासाठी चाललोय. गर्दीच गर्दी आहे. कुठे आली बाबू? तिचा ओय, तिचं लक्ष फुग्याकडे. काय होतंय काय होतंय? तोंड कसलं करते बॅग मध्ये? आता 1 रुपया चिटकावर देतं. बांगड्या बघ. 2.5 डझन घेतल्या ना. हे वेडी खेळायचं असतं ते. जिजा ते एन्जॉय करते. तिला फुगा फायनली भेटला. ते आता ते फुग्याला नाचवणारच आहे. काय गाडी बघ. बापरे. बघा आहे इथं भेटतं ते. हे काय आहे? हे काय आहे? ऊद आहेत. ऊद वेगवेगळ्या कलरचे आणि काय? त्याला 20 लागतं आपल्याकडे. 20 आता कुठं आणायचं? हा का? चला ना. तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आलो आणि दर्शन इतकं छान झालं की काय सांगायलाच नको. त्यानंतर आता बार्शीमध्ये आम्ही नाश्त्याला थांबलो होतो. तिथंच कपडे वगैरे चेंज केले, कारण साडीमध्ये एवढा प्रवास आता मला शक्य नाही आहे. अजून काहीतरी 200 किलोमीटर प्रवास बाकी आहे. सो त्यामुळे त्या नाश्ता वगैरे मस्त झाला आहे. आता आम्ही निघतो आमच्या प्रवासाला. चलो.
नाटकी खूप. तिला कपडे काढले ती तिला भारी वाटायला लागला आता मोकळं मोकळं. अरे अरे हिने चालतं का रे तोंडाला हात लावलेलं? चालतं. मी लावलं तर काय होतं? गंध इकडे बघ कसं वाटतंय. थोड्या रेससाठी थांबलोय कारण कुणालची कसलीच झोप झालेली नाही आहे. नामरची पण बऱ्यापैकी म्हणजे झाली आहे त्याची थोडीफार, पण कुणालची कसलीच झालेली नाही आहे. स्वतः नाश्ता झाला, मग त्याला म्हटलं तू थोडा वेळ झोप आणि मगच ड्राईव्ह कर. कारण रात्रीपासून जसं आम्ही निघालो घरातून तसं तो कसलाच झोपलेला नाही आहे. अक्कलकोटला पोचलो, अर्ध्या तासात आवरलं आणि लगेच दर्शनाला निघालो. त्यामुळे आणि आता तो झोपलाय तोपर्यंत आम्ही बाहेर मस्त असं एन्जॉय करतोय. जिजा पण एन्जॉय करते, मस्त हवा सुटली आहे. चल आता नवीनच शिकले, असलं नवीनच शिकते काहीतरी. कसं कसं करते, कसं करते दाखव. पप्पा बोलवतोय. टेस्ट चांगली आहे ना. चहाचा वासावरच आम्ही म्हणतो चहा घ्यावा. आता आम्ही आलोय भिगवण मध्ये आणि आता इथं आम्ही हॉटेल शोधतोय जेवणासाठी. भूक तर खूप लागली. चला लवकर. हा विषय कसा आहे? विषय असा आहे, उपवास आहे. हा नॉनव्हेज तर खाऊ शकत नाही. तुळजापूर वरून आलोय, नॉनव्हेज कसं खायचं? व्हेजच खायचं. हा व्हेज ना. काय करायचं, व्हेज कुठंच मिळत नाहीये या भिगवण मध्ये. अमरचा केवढा मोठा चेहरा दिसतोय, जरा लांब हो ना. इथं पण नाही व्हेज, इथं पण नाही व्हेज, तिकडे पण नाही. जस्ट आम्ही इथं जेवण केलं. नशीब आमचं की आम्हाला इथे व्हेज
भेटलं. नाही तर सगळीकडे नॉनव्हेज, मच्छी वगैरे तेच भेटत होते. आणि फायनली आमचं अशा प्रकारे जेवण झालेलं आहे. नामर मला बडीशेप घेऊन आलेला आहे. तर आजच्या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आम्ही जस्ट आता पोचलो, आता वाजलेत 1. आणि खरं सांगायचं झालं तर खूप म्हणजे खूप कंटाळा आला, कारण खूप लांबचा प्रवास होता आणि तो नॉनस्टॉप आम्ही पार केला. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आता सांगायची गरजच नाही आहे. जर आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमचं जे दर्शन होतं ते इतकं सुंदर झालं की वाटलंच नव्हतं की एवढं छान दर्शन होईल, ओटी वगैरे भरून हे ते. खूप म्हणजे मन असं प्रसन्न झालं दोन्हीकडे पण, अक्कलकोटला पण आणि तुळजापूरला पण. दोन्हीकडे दर्शन खूप म्हणजे खूप छान झालं आणि खूप म्हणजे असं वाटत होतं की खूप दिवसापासून जायचं. फायनली आता जाऊन आलो आणि ते पण एवढं सुंदर दर्शन झालं तर खूप मनाला छान वाटतंय. तर भेटूयात आता डिरेक्टली आपण उद्या. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आता आम्हाला पण खूप म्हणजे खूप झोप लागली. बाय. कशी बघते तुम्हाला दाखवते. व्हिडिओ तयार करते आणि माझ्याकडे बघत बसली. काय बघते? झोप ना येडी, झोप नाही. आता हे जे दंगा मस्त असे चालू नाही म्हणजे झालं. ते ब्लँकेट सोबत खेळत बसली आता. कसं आहे आता मॅडमला आधी झोपवते.